मित्रांनो नमस्कार. नजरबंदी असते. आपण कधी रस्त्याला जाताना आपण बघितलं का, जादूगर असतात सिनेमा हॉलच्या इथं किंवा इतर जागी असतात, रस्त्यावर असतात आणि प्रत्येक माणूस ते आवडीने बघतात की इथं काय चाललंय. कारण तो जादूगर असतो ना, तो माणसाला भेडवतो, घाबरवतो. त्याला माहिती आहे की कसं घाबरवायचं लोकांना, अशा पद्धतीने करतो. आपण जेव्हा त्याचा प्रोग्राम बघतो तेव्हा खोबडी असे तिथले सामान घेऊन येतो, जादुई भूत दाखवतो. हे जादुई माणसं असतात जरूर, पण ते त्या भागाची एक जादू करून ठेवतात आणि तिथं ते प्रोग्राम करतात. आणि त्याला माहित पडतं की ह्यातली ती माणसं चांगली, ती माणसं वाईट आहे. आणि त्याला म्हणतो की तुम्ही इथून बाहेर निघू नका, कारण मी इथं अशी सरकार मांडलेली, तुम्हाला रस्त्याला काय झालं तर मी त्याचे जिम्मेदार नाही. खरं म्हणजे तो माणसाला घाबरवतो. त्याच्या हातात काय नसतं, पण एक गोष्ट आहे, लोकांच्या खिशातून पैसे कसे काढायचे त्यांना माहित असते. त्या प्रकारचे खेळ घालतात. मग तो जादू दाखवतो आणि माणसाला म्हणतो की तुम्ही बाहेर निघू नका, तुमचं असं तसं होईल. पण ते माणसाला घाबरून खिशातले पैसे काढून देतो. अशी जादूटोना असेल किंवा काय असेल, तिथे जाऊन बसू नका, कारण तो तुम्हाला घाबरवतो आणि तुमच्या खिशातले काहीही काढू शकतो. आणि सामान विकण्यासाठी बायका येतात, कोण कोण येतात घरात, चादरी वगैरे काय काय असतात. त्यांना घरात बसू नका, कारण घरात बसल्यावर ते लोक काय करतात, तुमच्यावरती हायप्नोटाईज करतात. आणि हायप्नोटाईज केल्यानंतर तुमच्या खिशातले जे बी घरातले पैसे असतील ते तुम्हाला म्हणतात हे सामान विकणार, आणि विकण्याच्या बहाणे येतात, हायप्नोटाईज करतात किंवा तुमच्या डोक्यावर असं परिणाम टाकतात की तुमच्याकडे नसेल तरी दुसऱ्याकडून पैसे आणून तुम्ही ते काम करतात. नंतर तुमचे डोळे उघडतात. मग असं हायप्नोटाईज करणारे लोक बी आहे जगात. त्यासाठी कोणाला घरात बसू नका परख्या माणसांना, नाही तर तुमची शुभंतर होईल. कारण तो सोनं बी जाईल, काय बी जाईल. सावधान राहा. ही आमची संगती घडलेली आहे.